भाजपानं प्रचारासाठी कंबर कसली. येत्या 5 तारखेपासून सुरू होणार मोदींचा महाराष्ट्र दौरा. मोदी करणार 20 सभा. देवेंद्र फडणवीसांचा सत्तेसाठी विठ्ठलाला साकडं, प्रचारासाठी पंढरपुरात. आणि महागाव तालुक्यात मनसेला दरार. तालुका अध्यक्ष विठ्ठल डहाळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. आता वळूया सविस्तर वृत्ताकडे. एरंडल पारोळा मतदारसंघात चुरशीची लढत होताना दिसते. मनसेचे देवेंद्रसिंग पाटील यांनी विकास कामांचा अजेंडा लोकांसमोर सादर केलाय. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मनसेकडून डुप्लिकेट मकरंद अनासपुरे यासारख्या कलाकारांचा उपयोग प्रचारासाठी करण्यात आला. शेतकऱ्यांच्या समस्या ह्या मोठ्या प्रमाणावर असल्या तरी आमदार होताच मी त्या सोडवीन अशी हमी त्यांनी यावेळी दिली. तसंच आपल्या मतदारसंघात युवक मोठ्या प्रमाणावर असल्याने युवकांना रोजगार उपलब्ध करून देईन आणि शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सोडवेल असं त्यांनी स्पष्ट केलं. खरोखर या मतदारसंघाचा कोणताही विकास झालेला नाही आणि विकासापासून कायम वंचित राहिलेला हा आमचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात चांगले मोठे जे प्रोजेक्ट आम्हाला आणता येतील, MIDCचाही जो विषय आम्हाला करता येईल पुढे, त्याला जसा न्याय देता येईल त्या पद्धतीने त्यालाही आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू. शेतकऱ्यांना मुबलक पाणी कशा पद्धतीने मिळेल, लोकांच्या घरापर्यंत पिण्याचं पाणी कसं पोहोचेल आणि विजय संबंधित जे प्रश्न आहेत जे आतापर्यंत प्रलंबित पडलेले आहेत त्या प्रश्नांना आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. विकास झालेलाच नाही आहे हा जो आमचा मुद्दा आहे तो अतिशय खरा मुद्दा आहे. आतापर्यंत जेही इथे आमदार होऊन गेलेत त्यांनी फक्त थापा मारल्यात. ज्या आमदारांनी आम्ही कारखाना सुरू करू, वसंत सहकारी साखर कारखाना, तुम्ही आम्हाला मतदान करा अशा ज्या बोलथापात दिलेल्या होत्या लोकांना आणि तो कारखाना ते सुरू करू शकले नाही. भाजपानं प्रचारासाठी कंबर कसली यासाठी नरेंद्र मोदींच्या 25 सभांचं आयोजन भाजपाकडून करण्यात आलं होतं. मात्र सुरक्षेच्या प्रश्नामुळे महाराष्ट्रात मोदींच्या 20 सभा येत्या 5 तारखेनंतर सुरू होतील अशी माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. ते वाशिम मातोळा येथे बोलत होते. यावेळी उमेदवार योगेंद्र गाडे यांच्या प्रचारार्थ ते आले होते. राज्यातील सर्वच मतदारसंघात भाजपच्या स्टार प्रचारकांच्या सभा सुरू होतील. त्यात केंद्रातील व राज्यातील ज्येष्ठ नेते यांचा समावेश आहे. केंद्रातील राजनाथ सिंग, स्मृती इराणी यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे पण प्रचारासाठी येतील असं एकनाथ खडसे म्हणाले. मुख्यमंत्री यांच्या हाताला लकवा लागला आहे असं शरद पवार आणि अजित पवार यांनी आरोप केला असं सांगत मुख्यमंत्री भ्रष्टाचारी आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. शरद पवारांनी, अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांवर आक्षेप घेतले की पृथ्वीराज चव्हाण फाईलवर सह्या करत नाही, यांना लकवा दिलेला आहे, पोलिओ सारखा हे झालेला आहे, यांना हात त्यांचा धजावत नाही फाईलवर सही करायला, अशा स्वरूपाचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केला. मी नव्हता केला. आणि जेव्हा निवडणुका समोर आल्या, भराभरा बिल्डरच्या फाईली, जमिनीच्या फाईली पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी काढल्या. आता या फाईली कशासाठी काढल्या, का काढल्या हे न समजण्या इतकी जनता मूर्ख नाही. धुळे ग्रामीण मतदारसंघाच्या 160 खेड्यांच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून मतदारसंघातील प्रत्येकाचं वैयक्तिक असो वा सार्वजनिक ते प्रश्न सोडवण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेल असं आश्वासन लळिंग येथे काँग्रेसचे उमेदवार कृणाल पाटील यांच्या जाहीर सभेत माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी केलंय. धुळे ग्रामीण मतदारसंघातील 160 खेड्यांच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून मतदारसंघातील प्रत्येकाचे प्रश्न वैयक्तिक असो वा सार्वजनिक ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल असे आश्वासन लळिंग येथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार कृणाल पाटील यांच्या जाहीर सभेत माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी गवळी, शिवाजी बागुल, जिल्हा परिषद सदस्य मधुकर गर्दे यांनी मनोगत व्यक्त केलं. गर्दे यांनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या सर्व पक्षांच्या उमेदवारांवर सडकून टीका केली. काँग्रेस पक्षाने मतदारसंघात केलेल्या विकास कामांची यादीच वाचून दाखवली. माजी मंत्री पाटील यांनी कोणावरही टीका न करता मागील निवडणुकीत मला मतदारांनी नाकारले म्हणून मी लगेच मतदार संघाच्या कामास लागलो व आज नागरिकांचे कामे करून पुन्हा मतदारांसमोर जात आहे. मतदारसंघाचा विकास करण्यासाठी नवीन रक्तास वाव म्हणून कृणाल यास जबाबदारी दिली आहे. त्यासाठी त्यास भरघोस मतांनी विजयी करण्याचं आव्हान त्यांनी यावेळी दिलं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मणराव जानूजी घुमरे हे 40 वर्षापासून काँग्रेस पक्षासाठी काम करतायत. त्यांच्याशी संवाद साधला असता आमदार झाल्यावर कोणती कामे करणार याविषयी त्यांनी वक्तव्य केलंय. या भागामध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये गेली 20 वर्षापासून विरोधी पक्षाचे आमदार जे होते, नुसते आमदार नव्हते तर या मतदारसंघामध्ये ते
त्यांच्या काळामध्ये विरोधी पक्षाच्या काळामध्ये मिनिस्टर सुद्धा इथे राहिलेला आहे, मंत्री पद सुद्धा त्यांना इथे मिळालं होतं. परंतु या भागामध्ये विकासाची गंगा कधी पोहोचू शकली नाही. मग ते शेतकऱ्यांच्या विकासाचा प्रश्न असेल, शेतजमिनीचा प्रश्न असेल, पाणी टंचाईचा प्रश्न असेल, सिंचनचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, सगळ्या बाबतीत मग इथे शेतकऱ्यांना वीज पुरवण्याचा प्रश्न असेल, ते त्यांनी कुठेही त्यातलं काम करू शकले नाही. हे सातत्यानं ते सांगत आले की आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळं काही होत नाही. परंतु आपण जर पाहिलं तर आजूबाजूचे जे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये निधी खेचून आणण्याचं काम बाकी सगळ्या उमेदवारांनी किंवा आमदारांनी केलेलं आहे त्या काळातल्या, परंतु यांनी कुठलाही विकास या मतदारसंघाचा केला नाही. वाशिम जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी वाशिम मतदारसंघातील तेजराव कडूजी वानखेडे, सत्यराव भीमराव कांबळे व मधुसूदन किसन वानखेडे या 3 अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. तर कारंजा मतदारसंघातील सुदाम काशीराम सुरजुसे या अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. तेच रिसोडमधून एकही उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतलेला नाही. भाजपचे देवेंद्र फडणवीस पंढरपुरात उमेदवार प्रशांत पारिसरक यांच्या प्रचार सभेसाठी आले असता यावेळी पंढरपूरच्या माऊलीला भाजप सरकार येण्यासाठी त्यांनी साकडं घातलं. पंढरपुरात मंगळवारी मी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यावेळी 3 तास कडक उन्हात थांबलेल्या हजारो नागरिकांनी जल्लोष केला. राज्यामध्ये परिवर्तन करून खरी समता आणण्याची शक्ती दे असं साकडं त्यांनी पांडुरंगाला घातलं आणि आमचं सरकार सर्व उपेक्षित घटकांपर्यंत आरक्षण पोहोचवेल असं आश्वासनही दिलं. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारनं राज्याला कर्जबाजारी केला आहे. आता विकास योजनांसाठी पैसा नाही, पाण्यासह अनेक विकास योजनांचा पैसा केवळ नरेंद्र मोदी सरकार देऊ शकते. तो पैसा आणायचा असेल तर मोदी यांच्यासोबत काम करणारे महायुतीचे सरकारच आणू शकते असंही त्यांनी सांगितलं. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत परिचारक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेच्या निमित्तानं माझा पंढरपुरात विधानसभा निवडणुकीचा राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. यावेळी उमेदवार प्रशांत पारिचारक, माढा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार संजय पाटील घाटणेकर, स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी व माजी आमदार सुधाकर पंत पारिचारक व्यासपीठावर उपस्थित होते. महागाव तालुक्यात मनसेला दरार गेली. मनसेचे तालुका अध्यक्ष विशाल डहाळे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी खडकवासला मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजाभाऊ लायगुडे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचबरोबर याच संघातील राष्ट्रवादीकडून दिलीप बराटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर कसबा मतदारसंघातून मनसेचे रवींद्र धंगेकर यांनी आपली उमेदवारी निश्चित केली आहे. अर्ज भरण्याला काही वेळ शिल्लक असतानाच राजाभाऊ लायगुडे यांनी ढोल ताशांच्या गजरात हजारो कार्यकर्त्यांसमवेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या रॅलीने सर्व वातावरण मनसेमय झालं होतं. महागाव कोठारी येथील भीमराव राठोड हा इसम रस्त्यावरील खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात गेला असता गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला आणि हा इसम मोठ्या प्रमाणावर जखमी झालाय. महागाववरून कोठारी येथे गावी दुचाकीने जात असलेल्या इसमाने रस्त्यावरील पडलेल्या खड्डा वाचविण्याच्या नादात दुचाकीवरील नियंत्रण बिघडल्याने तो खाली पडला आणि जखमी झाला. मार्ग क्रमांक 3 वरील KN भिसे पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. यावेळी प्रश्न उठतो तो रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते याचा. विधानसभा जवळ आली असतानाच विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार घरोघरी जाऊन मतं मागतायत, मात्र विकास कामांना दूरवरपर्यंत हात घालताना दिसत नाहीये. विधानसभा आणि त्यात आचारसंहितेच्या जोरावर पुणे शहरात वाहन तपासणीला जोर आला आहे. ही तपासणी वाहतूक शाखा आणि पोलिसांच्या मदतीने होत आहे. नवरात्र चालू असताना सर्वीकडे भाविक भक्त मातेच्या पूजेत रमलेले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथून जवळच असलेल्या माझोड येथे श्री रेणुका माता सन 1600 साली अधिष्ठित झाली. हे देवस्थान एक जागृत देवस्थान म्हणून नावारूपास आले. तरी रेणुका मातेच्या आरतीस हजारो भाविकांनी आपली उपस्थिती दाखवली. वाशिम जिल्ह्यातील 3ही मतदारसंघामध्ये आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन होण्यासाठी आणि आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सामान्य निवडणूक निरीक्षक मीनाक्षी सुंदरम यांनी दिले. उमरखेड महागाव मतदारसंघातील राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार मोहन मोरे यांनी आपली उमेदवारी निश्चित केली. यावेळी बातचीत करताना त्यांनी आमदार झाल्यावर कोणती कामे होतील हे स्पष्ट केलंय. उमरखेड विधानसभा मतदारसंघ हा 8 दिवसापासून विकासापासून कुसुमलेला आहे. या भागात
मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे, परंतु त्या समाजाचा अजूनही फार मोठ्या प्रमाणात विकास झालेला नाही. या भागात रोजगारी, बेरोजगारी, उद्योगधंदे नसल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि विकास व्हावा या दृष्टिकोनातून या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उभा आहे. आमचे नेते आदरणीय मनोहररावजी नाईक आणि राजू भैया जयस्वाल, बालाजी वानखेडे, बळवंतराव चव्हाण, आदरणीय सीतारामजी ठाकरे, उत्तमरावजी राठोड हे दोन्ही महानगरपालिका उपगटाचे अध्यक्ष आणि बहुसंख्य आधी राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारी मंडळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. या सर्वांना घेऊन या भागाचा विकास साधण्याचा प्रयत्न करण्याचा माझा संकल्प आहे आणि त्या दृष्टिकोनातील उमेदवारी मी मागितलेली आहे आणि उमेदवारी पक्षानं फार मोठा विश्वास ठेवून माझ्यावर दिलेली आहे. सर्वांचं सहकार्य, विशेषतः जनाब हिदायतुल्ला, बाबा जहागीरदार, ही सर्व मोठमोठी जी मंडळी आहे, खानदरोगा, ही माणसं देखील मला भेटत आहेत आणि ते देखील म्हणत आहे की उमेदवार चांगला दिलेला आहे आणि मुस्लिम समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या असंख्य समस्या अल्पसंख्याक समाज असल्यामुळे, त्याचबरोबर आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी समाजासाठी वन हक्क कायदा आणि त्यांच्या भोगवटा नंबर 2 मध्ये रूपांतर करणं हा देखील मोठा गंभीर प्रश्न या मतदारसंघात आहे. साहेब, नागरिकांमध्ये असं बोलत जातं प्रत्येक वेळेस आमदार खासदार निवडणुकीच्या वेळेस मतदान मागतात, नंतर काही काम करत नाही. याबद्दल आपलं मतदान काय आहे? असं बहुतेक माणसं करत असतात. मागचा जो आमदार आहे, हक्कभंग असो किंवा लक्षवेधी प्रकाराच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे या विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केलेले नाहीत आणि माणसं म्हणत असतात आणि वेळेनुसार काही माणसं दूर जात असतात, परंतु त्यामधला मी नाही. कारण मनोहर नाईक आणि आमचे राज्याचे नेतृत्व आदरणीय शरद पवारजी पवारसाहेब, अजितदादा पवारसाहेब, आमचे सर्व जी ज्येष्ठ मंडळी विकासाभिमुख कार्य करणारी मंडळी आहे. दुसरी गोष्ट, पैनगंगा अभयारण्यामध्ये बरेच कामे खंडित केले आहेत, यामध्ये आपलं मत काय आहे? पैनगंगा अभयारण्यामध्ये वन हक्क कायद्याच्या दृष्टिकोनातून मागच्या काळामध्ये सोनिया गांधीच्या माध्यमातून वन हक्क कायदा त्यांनी प्रस्थापित केलेला आहे, कायदा काढलेला आहे, पण त्यांची अंमलबजावणी आपल्या मतदारसंघामध्ये झाली. दरवर्षी 200 कोटीचा तरतूद या भागासाठी, अभयारण्याच्या भागासाठी होत असते, परंतु या अभयारण्यामध्ये कुठेही निसर्गरम्य परिसर उभारलेला नाही. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या काही ठळक घडामोडींवर. भाजपानं प्रचारासाठी कंबर कसली. येत्या 5 तारखेपासून सुरू होणार मोदींचा महाराष्ट्र दौरा. मोदी करणार 20 सभा. देवेंद्र फडणवीसांचा सत्तेसाठी विठ्ठलाला साकडं, प्रचारासाठी पंढरपुरात. आणि महागाव तालुक्यात मनसेला दरार. तालुका अध्यक्ष विठ्ठल डहाळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र. नमस्कार.